हाय फ्रेंड्स, मी ऋतिक आणि तुम्ही पाहता आरटी कोचिंग क्लासेस. तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला महाराष्ट्र बोर्ड 11th स्टँडर्डचा केमिस्ट्रीमधील फर्स्ट चॅप्टर सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री तो पाहायचा आहे. त्याच्या अगोदर आपल्याला केमिस्ट्री कशाला म्हणतात, केमिस्ट्रीची डेफिनेशन काय आहे, केमिस्ट्रीमध्ये कोणकोणत्या ब्रांचेस इन्व्हॉल्ड आहेत त्यांच्याविषयी आपल्याला थोडी माहिती बघायची आहे. सो लेट स्टार्ट. व्हॉट इज मीन बाय केमिस्ट्री? केमिस्ट्री इट इज द ब्रँच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ मॅटर. मॅटरची स्टडी करायची, त्याचबरोबर त्या मॅटरच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीची सुद्धा आपल्याला इथं स्टडी करायची आहे. सो हिअर केमिस्ट्री इट इज द ब्रँच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ मॅटर अँड इट्स फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज. So let's start. The first point is the nature of chemistry. In this chapter, the first point is nature of chemistry. तर केमिस्ट्रीचं नेचर काय आहे? व्हॉट इज द नेचर ऑफ केमिस्ट्री? द केमिस्ट्री इज classified into the 5 branches. That first branch is a organic chemistry. Second is inorganic chemistry. Third is that is the physical chemistry. Fourth is that is the biochemistry. And last one that is called as the analytical chemistry. Last one that is the analytical chemistry. The nature of chemistry, that is the first point of our chapter, that is some basic concepts of chemistry. तर पहिला पॉइंट असेल नेचर ऑफ केमिस्ट्री. तर जे केमिस्ट्रीच्या ब्रँचेस आहेत, देर आर 5 ब्रँचेस ऑफ केमिस्ट्री. First is the organic chemistry, second is called as a inorganic, third is a physical, fourth is a biochemistry and last one that is called as a analytical chemistry. तर याच्यामध्ये ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय असते? ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय असते? तर ऑर्गॅनिक केमिस्ट्री इट इज द स्टडी ऑफ कार्बन. इट इज द स्टडी ऑफ कार्बन कंपाऊंड. वी कॅन से दॅट ऑर्गॅनिक केमिस्ट्री मीन्स व्हॉट? इट इज द स्टडी ऑफ कार्बन. सो इनऑर्गॅनिक केमिस्ट्री कशाला म्हणू शकतो आपण? तर इनऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय? स्टडी ऑफ अदर दॅन कार्बन. स्टडी ऑफ अदर दॅन कार्बन म्हणजे कार्बनच्या व्यतिरिक्त जेवढे काही एलिमेंट्स असतील त्यांची स्टडी आपल्याला इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये करायची. आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये कशाची करायची आपल्याला? दॅट इज द स्टडी ऑफ कार्बन रिलेटेड टू कार्बन कंपाऊंड्स, दॅट इज द हायड्रोकार्बन्स ऑल्सो हिअर. तर आपल्याला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये कार्बनची स्टडी करायची आहे आणि इनऑर्गॅनिक मध्ये आपल्याला अदर दॅन कार्बन एलिमेंट. तर कार्बनच्या व्यतिरिक्त जे एलिमेंट्स असतील दॅट इज द नोबेल गॅस ऑल्सो हिअर, दॅट इज द पिरियोडिक टेबल, दॅट इज द कंपाऊंड, दॅट इज द एस ब्लॉक, एफ ब्लॉक. तर त्याच्या आपल्याला इथं स्टडी करायची आहे इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. तर फिजिकल केमिस्ट्रीमध्ये काय बघायचं आपल्याला? तर फिजिकल केमिस्ट्रीमध्ये स्टडी ऑफ प्रिन्सिपल, प्रॉपर्टीज ऑफ मॅटर, दॅट इज केमिकल अँड फिजिकल प्रॉपर्टीज, ते सुद्धा आपल्याला फिजिकल केमिस्ट्रीमध्ये बघायचं आहे. तर हे असतील आपल्या केमिस्ट्रीमधल्या ब्रँचेस: ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, फिजिकल केमिस्ट्री, biochemistry. Last one that is called as a analytical chemistry. So next point is our chapter is matter. What is mean by matter and how the matter is classified into pure substances and the mixtures. हे तुम्हाला 9th स्टँडर्ड 8th स्टँडर्डला झालेला आहे. The first point is matter. तर मॅटर कशाला म्हणायचं आपल्याला? मॅटर म्हणजे काय असते? मॅटरला आपण मराठीमध्ये पदार्थ म्हणता. मॅटरला मराठीमध्ये पदार्थ म्हणता. तर मॅटर कशाला म्हणता येईल आपल्याला? तर इट ऑक्युपाइज स्पेस. इट ऑक्युपाइज स्पेस. जो स्पेसला ऑक्युपाय करतो त्याला मॅटर असं म्हणतात. अँड इट हॅज अ मास. आणि त्याला काय आहे? एक वस्तुमान आहे विशिष्ट, त्याला आपण मास म्हणता. इट ऑक्युपाइज मास, सॉरी, इट ऑक्युपाइज स्पेस. Space and it has mass. तर मॅटर कशाला म्हणतात आपल्याला? इट ऑक्युपाइज स्पेस अँड इट हॅज मास. तो काय ऑक्युपाय काय करत असतो? स्पेस हा ऑक्युपाय करत असतो
आणि त्याला काय असते, एक विशिष्ट वस्तुमान म्हणजेच मास असते. तर मॅटर इज क्लासिफाईड इनटू द टू ग्रुप्स, दॅट इज द प्युअर सबस्टन्सेस अँड द मिक्सचर्स. तर हे क्लासिफिकेशन खूप इम्पॉर्टंट आहे, कारण क्लासिफिकेशन तुम्हाला एक्झामला 3 मार्काला येऊ शकते. तर मॅटर म्हणजे काय, इट ऑक्युपाइज स्पेस अँड इट हॅज अ मास. तर इथं मॅटर हा क्लासिफाईड टू ग्रुप्स मध्ये होतो. तर ते दोन गट कोणते असतील, सो मॅटर इज क्लासिफाईड इनटू द प्युअर सबस्टन्सेस अँड द मिक्सचर्स. मॅटर is classified into pure substances and mixtures. The matter is classified into the pure substances and the mixtures. Then pure substances is classified into the elements and the compounds. Then elements is classified into the metals, non-metals and metalloids. And the metalloids. Metals, non-metals and the metalloids. Here the mixtures are classified into the homogeneous and heterogeneous mixtures. Homogeneous and the heterogeneous mixtures. So it is the classification of the matter. Matter हा प्युअर सबस्टन्सेस आणि मिक्सचर मध्ये क्लासिफाईड होतो, म्हणजे वर्गीकरण त्याचं केलं जाते कशामध्ये, मॅटरचं क्लासिफिकेशन हे दोन याच्यामध्ये केलं जाते, ते म्हणजे प्युअर सबस्टन्सेस आणि दुसरं आपलं आहे मिक्सचर्स. नंतर प्युअर सबस्टन्सेसचं क्लासिफिकेशन एलिमेंट्स आणि कंपाऊंड्स मध्ये केलं जाते. आता नंतर या एलिमेंट्सचं जे क्लासिफिकेशन आहे ते आपल्याला मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटलॉइड्स मध्ये करता येईल. आता हा जो मिक्सचर आहे त्याचं क्लासिफिकेशन होमोजिनियस मिक्सचर आणि हेट्रोजिनियस मिक्सचर मध्ये केलं जाते. आता याच्यामध्ये आपल्याला व्हॉट इज द प्युअर सबस्टन्सेस अँड व्हॉट इज द मिक्सचर्स हे सुद्धा बघायचं. म्हणजेच नेमकं म्हणता येईल की व्हॉट इज द डिस्टिंग्विश बघायचं आपल्याला. प्युअर सबस्टन्सेस मध्ये आणि मिक्सचर्स मध्ये काय नेमका फरक आहे तो सुद्धा इथे बघायचा. नंतर मेटल्स मध्ये, नॉन मेटल्स मध्ये आणि मेटलॉइड्स मध्ये यांच्या तिघांमध्ये सुद्धा काय फरक आहे तो सुद्धा बघायचा आपल्याला इथे. नंतर एलिमेंट्स मध्ये आणि कंपाऊंड्स मध्ये काय फरक आहे तो सुद्धा बघायचा. आणि होमोजिनियस आणि हेट्रोजिनियस मध्ये काय फरक असते ते सुद्धा इथे बघायचा. तर होमो म्हणजे काय असते, सिमिलर, अँड हेट्रो मीन्स व्हॉट, डिसिमिलर. तुम्हाला माहित आहे. तर मॅटरचं क्लासिफिकेशन, मॅटर इज क्लासिफाईड इनटू द प्युअर सबस्टन्सेस अँड द मिक्सचर्स. Then pure substances is classified into the elements, compounds, and elements are classified into the metals, non-metals and metalloids. Here also mixtures are classified into the homogeneous mixture and the heterogeneous mixture. हे लक्षात ठेवायचं आपल्याला. 3 मार्कासाठी एक्झाम मध्ये विचारलं जाऊ शकते. राईट द क्लासिफिकेशन ऑफ मॅटर. राईट द क्लासिफिकेशन ऑफ मॅटर. तर मॅटरचं क्लासिफिकेशन हे असेल, मॅटर हा क्लासिफाईड प्युअर सबस्टन्सेस मध्ये आणि मिक्सचर्स मध्ये होतो. नंतर प्युअर सबस्टन्सेस हा एलिमेंट्स आणि कंपाऊंड्स मध्ये क्लासिफाईड केला जातो. आणि नंतर एलिमेंट्सचं क्लासिफिकेशन जे आहे ते मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटलॉइड्स मध्ये केले जाते. हा जो मिक्सचर आहे, मिक्सचर इट इज क्लासिफाईड इनटू द होमोजिनियस अँड हेट्रोजिनियस मिक्सचर्स. तर हे असेल त्याचे क्लासिफिकेशन. तर आता आपण बघूया व्हॉट इज द डिफरंट बिटवीन द प्युअर सबस्टन्सेस अँड द मिक्सचर्स. मिक्सचर्स आणि प्युअर सबस्टन्सेस मध्ये फरक काय असतो नेमका तो आपण इथे पाहणार आहोत. याच्यावर सुद्धा तुम्हाला 2 मार्क्स साठी क्वेश्चन विचारतात. डिस्टिंग्विश बिटवीन प्युअर सबस्टन्सेस अँड द मिक्सचर्स. सो लेट्स स्टार्ट. व्हॉट इज द डिफरंट बिटवीन द प्युअर सबस्टन्सेस अँड द मिक्सचर्स. What is the difference between the pure substances and the mixtures? So pure substances, they have definite chemical composition. 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 And here they have not definite chemical composition.
they have not chemical, they have not definite chemical composition. तर पहिला पॉइंट आपला इथे प्युअर सबस्टन्सेस मधील प्युअर सबस्टन्सेस मधला फर्स्ट पॉइंट आहे, दे हॅव डेफिनेट केमिकल कंपोजिशन. तर प्युअर सबस्टन्सला काय असतो की डेफिनेट केमिकल कंपोजिशन असते, एक निश्चित रासायनिक काय असते, त्यांना रचना असते. कंपोजिशन म्हणजे आपण म्हणूया मराठीमध्ये रचना. दे हॅव डेफिनेट केमिकल कंपोजिशन, त्यांना एक निश्चित काय असते, रासायनिक रचना असते. आणि इकडे याच्या अपोजिटली आपण म्हणू शकतो दे हॅव नॉट डेफिनेट केमिकल कंपोजिशन, म्हणजेच यांना एक निश्चित रासायनिक रचना त्यांच्यामध्ये नसते. तर फर्स्ट पॉइंट डिफरन्स आहे आपल्याकडे, प्युअर सबस्टन्सला काय असते, डेफिनाइट केमिकल कंपोजिशन, आणि मिक्सचर्सना डेफिनाइट केमिकल कंपोजिशन नसते. म्हणजेच डेफिनाइट केमिकल कंपोजिशन म्हणजे काय असते की त्यांना निश्चित एक आकार किंवा रचना असते, आणि मिक्सचर्सला एक प्रकारचा डेफिनेट म्हणजेच निश्चित त्यांना रचना वगैरे नसते. हा झाला आपला फर्स्ट पॉइंट. नेक्स्ट इज द एक्झाम्पल. व्हॉट इज द एक्झाम्पल ऑफ द मॅटर प्युअर सबस्टन्सेस अँड द मिक्सचर्स. तर एक्झाम्पल आपण इकडे लिहू शकतो की एक्झाम्पल इज द मेटल, कारण प्युअर सबस्टन्सेस मध्ये मेटल आपण क्लासिफाईड केलं. अँड हियर एक्झाम्पल इज द दॅट इज द हेट्रोजेनस अँड द होमोजेनस, दॅट इज द पेंट, मिक्सचर ऑफ ऑइल्स, पेंट दॅट इज द मिक्सचर ऑफ ऑइल. जो घराला कलर मारतो तो पेंट असेल. नंतर कॉन्क्रीट असेल, कॉन्क्रीट आपल्याकडे कॉन्क्रीट. कॉन्क्रीट असेल आपल्याकडे. कॉन्क्रीट म्हणजे काय असते की सिमेंट वाळू ते त्यांचं मिश्रण त्याला आपण कॉन्क्रीट असं म्हणतात. सो हियर द डिफरंट बिटवीन द प्युअर सबस्टन्सेस अँड द मिक्सचर. इथं आपण बघितलं प्युअर सबस्टन्स आणि मिक्सचर्स मध्ये फरक काय असतो ते. तर प्युअर सबस्टन्सला डेफिनेट केमिकल कंपोजिशन असतो, म्हणजेच काय सांगायचं मराठीमध्ये की त्यांना एक विशिष्ट निश्चित आकार आणि त्यांना एक रचना असते. तर मिक्सचर्स मध्ये त्यांना निश्चित एक आकार किंवा रचना नसते. इथं प्युअर सबस्टन्सेस एक्झाम्पल दॅट इज मेटल आहे, नॉन मेटल्स, मेटलॉइड्स, इट इज द ऑल्सो एक्झाम्पल ऑफ द प्युअर सबस्टन्सेस. अँड हियर मिक्सचरचे एक्झाम्पल काय असतात, पेंट दॅट इज द कॉन्क्रीट. पेंट आणि कॉन्क्रीट आपण मिक्सचर मध्ये एक्झाम्पल लिहूया. तर या असेल डिफरंट बिटवीन द प्युअर सबस्टन्सेस अँड द मिक्सचर्स. आता आपण एलिमेंट्स कशाला म्हणतात ते बघूया. एलिमेंट्स नंतर कंपाऊंड्स कशाला म्हणतात त्याच्यावर आपण डिस्कस करणार आहोत. तर एलिमेंट बघूया आपण. Elements are pure substances which can not be broken down into simpler substances by ordinary chemical changes. The definition will in first काय असेल ते. Elements are pure substances. Elements are pure substances which cannot be broken down into simpler substances by ordinary chemical changes. तर एलिमेंट्स कशाला म्हणतात आपल्याला. एलिमेंट्स आर प्युअर सबस्टन्सेस. एलिमेंट्स हा प्युअर सबस्टन्स आहे which cannot be broken down into simpler substances by ordinary chemical changes. एलिमेंट्स एवढे सिंपल असतात की त्यांना अजून आपण सिंपल याच्यामध्ये तोडू शकत नाही. म्हणजे एलिमेंट्स काय असतात, एलिमेंट्स इतके सिंपल असतात की त्यांना अजून आपण एका सामान्य
रासायनिक बदलांनी त्याला आपण अजून त्याच्यापेक्षा सिंपल याच्यामध्ये नेऊ शकत नाही, कारण की इथं जे एलिमेंट्स असतील ते काय असतील, अतिशय सिंपल आहेत. एलिमेंट्स आर प्युअर सबस्टन्सेस, एलिमेंट्स आर द प्युअर सबस्टन्सेस विच कॅन नॉट बी ब्रोकन डाऊन इनटू सिम्पलर सबस्टन्सेस बाय ऑर्डिनरी केमिकल चेंजेस. कोणत्या पण केमिकल चेंजेसनुसार, कोणत्या पण सामान्य रासायनिक बदलामुळे त्या आपण एलिमेंट्सला अजून का सिंपल याच्यामध्ये नेऊ शकणार नाही, कारण की ऑलरेडी एलिमेंट्स काय तर सिंपल आहेत, अजून त्यांना आपण जास्त सिंपल बनवू शकत नाही. तर एलिमेंट्सचे डेफिनेशन आहे, एलिमेंट्स आर प्युअर सबस्टन्सेस विच कॅन नॉट बी ब्रोकन डाऊन इनटू सिम्पलर सबस्टन्सेस बाय ऑर्डिनरी केमिकल चेंजेस. कोणत्या पण रासायनिक बदलाने आपण एलिमेंट्सला अतिशय सिंपल याच्यामध्ये मोडू शकत नाही, बिकॉज ऑफ इट इज ऑलरेडी सिंपल. कारण ते काय आहे, ऑलरेडी सिंपल आहेत, त्यांना आपण अजून सिंपल याच्यामध्ये मोडू शकत नाही. तर असेल एलिमेंट्स म्हणजे काय. तर एलिमेंट्सचे एक्झाम्पल आपल्याला माहिती आहेत, एलिमेंट्स माहिती आपल्याला सोडियम दॅट इज एलिमेंट, कार्बन, एलिमेंट्सचे एक्झाम्पल आपल्याला माहिती आहेत. आता एलिमेंट्सचं आपण क्लासिफिकेशन मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटलॉइड्स मध्ये केलंय. एलिमेंट्सचं जे क्लासिफिकेशन आहे ते आपण मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटलॉइड्स मध्ये केलेलं आहे. ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये पाहूया. व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा.